जंगल म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं असतं ते एक स्वप्नवत जग. सगळीकडे हिरवीगार वनराजी आणि अशा लोभस अशा कॅनव्हासवरती बागडणारे निरनिराळे प्राणी पक्षी, हजारो किलोमीटरवर पसरलेल्या अशा हिरवळीमध्ये किती गूढ लपलेलं असतं आपल्याला ठाऊकच नसतं बरेचदा. आणि मग अशा जंगलाची एकदा तरी आयुष्यात सफर करावी अशी इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये एकदा तरी येते. निसर्गाचे असे चमत्कार पाहायला, उमलणारी फुलं, खळाळून वाहणारी नदी, तिचं शुभ्र आणि पारदर्शक पाणी, कुठंतरी कड्याकपारीमधून धुंद बरसणारा झरा, फेसाळून वाहणारी नदी, हे सारं आपल्याला एक वेगळंच निसर्ग संगीत ऐकवेल असं आपल्या इमॅजिनेशनमध्ये असतं. आकाशात उंच उंच वाढण्यासाठी जणू काही यांची शर्यत लागली की काय असे वाढलेले अनेक वृक्ष पाहिले, हजारो किलोमीटरवरती पसरलेली कुर्ण आणि या कुर्णांमध्ये बिनधास्त वावरणारे पक्षी, वेगवेगळे प्राणी, गवत खाण्यासाठी आलेली हरणं, कधी काळी जंगलामध्ये येऊन गेलेल्या वाटाड्यांनी पाडलेल्या पाऊल वाटा, काही ओसाड टेकड्या, जंगलातले पाणवठे, निसर्गाचा चमत्कार असावे असे असलेले काही प्राणी, पाणवठ्यावरती विसावलेले पक्षी, खरोखरच वेळ घेऊन केलेली एखादी कलाकृती असावी असा निसर्गाचा चमत्कार असलेले काही पक्षी आणि त्यांचं या सुंदर अशा जंगलामध्ये बागडणं, खाऊन सुस्तावलेले प्राणी, जंगलाचा राजा सिंह, कुठंतरी जंगलाच्या कोपऱ्यात माकडांची माकडचेष्टा, पंचतंत्रातल्या गोष्टीला साजेसे असं निरनिराळ्या प्राण्यांची दोस्ती, निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार, गोष्टीत ऐकल्याप्रमाणे प्राण्यांची भरलेली सभा, धुक्यानं आच्छेदलेलं अख्खं जंगल, हे असं एक सुंदरसं इमॅजिनेशन प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी जंगल म्हटलं की असतं. आणि मग अशा जंगलात जाऊन मी माझं आयुष्य बदलू शकतो, एक प्रेरणा घेऊ शकतो असं प्रत्येकाला वाटतं. पण खरंच असतं का असं जंगल एवढं साधं सरळ? जगण्याची अनिश्चितता ही सावलीसारखी सोबत करत असते प्रत्येक प्राण्याची, अगदी त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यू डोक्यावरती फिरत असतो. प्रत्येक प्राणी जीव मुठीत घेऊन वावरत असतो आणि आपल्या पिल्लांचं मृत्यूपासून संरक्षण करण्यात प्रत्येकजण दंग असतो. एवढं भयानक वास्तव असतं या जंगलाचं. एखाद्या व्हिडिओमध्ये खूप उंचावरती वावरणारा एखादा छोटासा जीव दाखवला जातो, परंतु तो मृत्यूपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी एवढ्या उंचीवरती चढलेला असतो हे कुणाला ठाऊक नसतं. चवीचवीने पाहिला जातो तो व्हिडिओ. हत्तीसारखा महाकाय प्राणी सुद्धा या विचित्र चक्रातून वाचू शकत नाही. त्यालाही स्वतःच्या बालकाची, स्वतःची संरक्षण करण्याची गरज पडतेच. मग तिथं छोट्या प्राण्यांची काय व्यथा. एवढ्या कुशलतेनं विणलेलं जाळं कशासाठी असेल बरं? इतरांचं शिकार करण्यासाठीच ना. आणि बऱ्याचदा हे भांडण दोन वेगवेगळ्या जमातींमध्ये प्राण्यांच्या असतं, परंतु अनेकदा असं पाहायला मिळतं की हे जे संघर्षाचं वारं आहे ते अनेकदा एकसारख्या जमातीमध्येही असतं. स्वतःची महानता सिद्ध करण्यासाठी आपल्याच भाऊबंदकीला आव्हान दिलं जातं. अंतिम ध्येय एकच असतं, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं किंवा जिंकणं. आणि मग या सगळ्या प्रयत्नामध्ये कधी कधी जगण्यासाठीची धडपड काही प्राणी हारतात, भक्ष बनून इतरांचं. त्यांची कहाणी तिथंच संपते. एवढा साधा निसर्गाचा नियम